स्पर्धेचा बहुजन विकास आघाडी युवा विकास आघाडी पुरस्कृत मैत्री चषक पर्व क्रमांक 1 आणि पर्व क्रमांक 1 चा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये थोड्याच वेळात सुरू होईल। त्याआधी मात्र मैदानाच्या आतमध्ये उद्घाटनीय सामना जिथे आपल्याला खेळपट्टीचं पूजन, यष्ट्यांचं पूजन आणि स्पर्धेचं उद्घाटन सोहळा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, जिथे आपले मुख्य अतिथी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। अतिथी मान्यवरांच्या हस्ते इथे आपण पाहतो यष्ट्यांचं पूजन केलं जात आहे, जिथे यष्ट्यांना पुष्पहार अर्पण करून यष्ट्यांचं पूजन केलं गेलंय। आपण इथे पाहिलं माजी सभापती मान्य श्री किशोरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते इथे यष्ट्यांचं पूजन करण्यात आलं। चला आपण पाहतोय नालासोपारा क्रिकेट असोसिएशनचे मान्य श्री अध्यक्ष मान्य श्री मोहकदादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते ते श्रीफळ वाढवले गेले। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मैदानाच्या आतमध्ये उद्घाटन सोहळा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो, जिथे आपले बहुजन विकास आघाडीचे नवनिर्वाचित नगरसेवक परेशजी किणी यांच्या शुभ हस्ते देखील या मैदानावरती श्रीफळ वाढवलं गेलंय। आपण इथे पाहतोय मान्य श्री कमलेश दादा रेवाळे यांच्या शुभ हस्ते देखील इथे खेळपट्टीवरती नारळ वाढवला जातो, श्रीफळ वाढवला जातोय। मान्य श्री मनीषजी रेवाळे यांच्या देखील शुभ हस्ते आपण इथे पाहतोय खेळपट्टीवरती श्रीफळ वाढवला जातोय। तर माननीय विशालजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते देखील इथे खेळपट्टीवरती श्रीफळ वाढवला जातोय। मांगल्याचं प्रतीक असलेलं श्रीफळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती वाढवत असताना साहेबांना। चला एकदा जोरदार टाळ्या होऊन जा द्या। पर्व क्रमांक 1 चा थरार थोड्याच वेळात मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल, जिथे बहुजन विकास आघाडी युवा विकास आघाडी पुरस्कृत मैत्री चषक पर्व क्रमांक 1 चा उद्घाटन सोहळा इथे संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय, जिथे आपल्या अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलंय। चला आपण मैदानाच्या आतमध्ये आपल्या अतिथी मान्यवर क्रिकेट खेळाचा आनंद घेताना आपण पाहतोय, जिथे गोलंदाजी आपले नवनिर्वाचित नगरसेवक मान्य श्री परेशजी किणी यांना पाहतोय। तर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मान्य श्री किशोरजी पाटील साहेब यांना।
पहिला बॉल खराब पाहायला मिळालाय. अगदी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहतोय. काय थाट आहे या स्पर्धेचा. चांगला आजच्या संपूर्ण 2 दिवसामध्ये येणाऱ्या चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या सर्व संघांच्या मार्फत. आणि वसई विरार मधील नामांकित खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आयकॉनच्या भूमिकेमध्ये, जिथे चांगले चांगले खेळाडू आपण या मैदानावरती खेळ करताना आपल्याला दाखवताना पाहायला मिळणार आहेत. आणि मैत्री चषक 2026 हे पहिलं पर्व ब्लॉकबस्टर राहणार याच्यामध्ये दुमत नाहीये, कारण पाटील नेटवर्कची साथ त्याच्या समवेत वसई विरारचे हे टॉप क्लास खेळाडू आणि या स्पर्धेचा थाट आपण पाहतोय, जिथे आता माननीय श्री परेशजी किणी साहेब आपले नवनिर्वाचित नगरसेवक फलंदाजीसाठी आपण पाहतोय. पहा यावेळी बॅकफुटला येत असताना चौकार खेळून काढलाय. पहा हीच मजा असते, कारण आपण अनेक स्पर्धांमध्ये जातो मात्र तिथे अतिथी मान्यवर येतात, मैदानाच्या आतमध्ये जात नाहीत, मात्र त्यांचा स्वागत सत्कार केलं जातं आणि अतिथी मान्यवर निघून जातात. मात्र अतिथी मान्यवर आपल्याला या मैदानावरती आता खेळ करताना पाहतात. चला टीम महाकाल आणि ओम साई कैवारी, चला लवकरात लवकर लाईनअप करून घ्या दोन्ही टीम्स. ओम साई कैवारी आणि महाकाल दोन्ही टीम्स आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि खेळपट्टीच्या दोन्ही बाजूने लाईनअप करून घ्या. चला स्पीडअप करा थोडस. चला टीम ओम साई कैवारी आणि महाकाल येणाऱ्या 2 मिनिटांमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये लाईनअप करायचा आहे. जर येणाऱ्या 2 मिनिटाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये लाईनअप झाला नाही तर मित्रांनो आपण आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. कृपया या गोष्टीकडे लक्ष द्या. चला दोन्ही टीम्स, चला कॅमेरामॅन फोकस करा. दोन्ही टीम्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना जिथे आपण पाहतोय मैत्री चषकचा थरार, पहिला सामना, उद्घाटनीय सामना, आणि या सामन्याचे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील, जिथे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल टीम ओम साई कैवारी आणि त्यांच्या विपक्ष खेळताना पाहायला मिळेल या पहिल्या सामन्यामध्ये, उद्घाटनीय सामन्यामध्ये महाकालचा संघ. चला दोन्ही टीम्स लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघांची. एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ द्या. बहुजन विकास आघाडी, युवा विकास आघाडी पुरस्कृत मैत्री चषक 2026 चा थरार आणि पहिल्या सामन्याचे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल. एका बाजूला टीम महाकाल तर त्यांच्या अगेन्स्ट टीम ओम साई कैवारीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला मी अतिथी मान्यवरांना विनंती करतो की आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल इथे करायचा. चला आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूला इथे कॅमेऱ्यामध्ये कैद केलं गेलंय, जिथे आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये मेगा स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते, जिथे पाटील नेटवर्क्सच्या माध्यमातून आपण पाहतोय.
चला एक अनोखी संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून इथे दाखवली जाते. चला आपण पाहूया. इथे दोन तलवारी आहेत म्यानामध्ये. एकावरती लिहिलंय बॅटिंग, एकावरती लिहिलंय बॉलिंग. जो कर्णधार जे उचलेल त्याला ते मिळेल. म्हणजे एक वेगळी संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. चला दोन्ही टीम्स आपले खेळाडू घेऊन लाईनअप करा. चला दोन्ही टीम्स आपले कर्णधार येऊ द्या. चला आपण पाहतोय ते महाकाल संघाच्या कर्णधाराने ही तलवार काढली आणि त्याच्यामधून गोलंदाजी असा निर्णय आलाय. गोलंदाजी असेल टीम महाकाल संघाची तर त्यांच्या अगेन्स्ट टीम ओम साई कैवारी संघाला फलंदाजी करायची आहे. मान्यवर आपण थांबायचं आहे. ही स्पर्धा आपण पाहतोय बहुजन विकास आघाडी युवा विकास आघाडी पुरस्कृत मैत्री चषक पर्व क्रमांक 1 चा थरार. मी प्रथमतः तर आपले नगरसेवक मान्यजी परेशजी किणी साहेब यांच्याकडे येईन. साहेब ही स्पर्धा पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्येच आपण पाहतोय अजून स्पर्धा सुरू झाली नाहीये मात्र स्पर्धा ब्लॉकबस्टर झाल्यासारखी वाटते. तर काय म्हणाल या आयोजनाबद्दल? मैत्री चषक 2026 चांगलं आयोजन आहे आणि या क्रिकेटमधूनच नवनवीन खेळाडू घडत असतात. आयुष म्हात्रे आपला इंडियन कर्णधार अंडर-19 जातो आपल्याच वसई तालुक्यातला प्रतिनिधित्व घेऊन आज आपल्या देशासाठी खेळला आणि त्यांनी आपल्या वसई तालुक्याचं नाव उज्ज्वल केलं आहे. वसई तालुक्याचं नाही जगामध्ये आपल्या भारताचं नाव उज्ज्वल केलं आहे. तसंच एखादा खेळाडू तुमच्यातनं सुद्धा अशीच मोठी टुर्नामेंट खेळावा यासाठी शुभेच्छा देतो. आणि हा मैत्रीपूर्ण सामना म्हणजे नावच मैत्री चषक आहे तर त्याच्यामुळे एक खेळाडूची या भावनेने तुम्ही हा खेळ खेळाल. कुठल्याही प्रकारे म्हणजे आपल्याला ह्या गालबोट लागणार नाही अशा ह्याच्यात खेळाल. मैत्रीपूर्ण सामना व्हावा याच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. चला यानंतर मी जाईन मान्य श्री किशोरजी पाटील साहेब यांच्याकडे. सर ही स्पर्धा आताच नुकतंच सरांनी सांगितलं की ब्लॉकबस्टर होत चालली आहे चांगली होत चालली आहे. या स्पर्धेबद्दल जी काय मेहनत घेतली आहे अनेकांनी त्याबद्दल काय म्हणाल? आणि तुम्ही मगाशी आलात मगाचपासून पाहताय अनेकांनी मेहनत घेतली आहे मेहनतीचं चीज झालं आहे या स्पर्धेचं तर काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? सर्वप्रथम धन्यवाद. आणि मैत्री चषक ऑर्गनाईज करणारे आपले जे सर्व मेंबर्स आहेत मैत्री चषकचे विशाल आहे नितेश आहे कमलेश वगैरे ही जी पूर्ण टीम आहे त्यांना मी सर्वप्रथम अभिनंदन करेन का एवढ्या चांगल्या प्रमाणे हा जो तुम्ही इथे बघताय ग्राउंडची व्यवस्था केलेली आहे तर त्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि त्यांना जी साथ दिली ज्या टीम्स इकडे आपल्याकडे रजिस्टर झाल्यात आणि आल्यात त्यांचे पण खूप खूप आभार का तुम्ही यांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही पण चांगल्या प्रमाणे आलेले आहेत. तसेच आजचे पाहुणे आपले जसे आपले परेश आहेत मोहक आहे यांचा बी आम्ही आभार मानतो या चषकच्या ऑर्गनायझरच्या तर्फे का त्यांनी वेळात वेळ काढून इकडे आपल्या ओपनिंगच्या सेरेमनीला आल्यात. तसेच हा जो तुमच्या चॅनलतर्फे ही जी लाईव्ह चालू आहे तुमचे पण खूप खूप आभार. खूप चांगलं लाईव्ह तुमचं असतं नेहमी आम्ही बघतो तर तुम्हालाही आभार. आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांचे आणि खेळाडूंचे खूप खूप आभार. तुम्हाला एक चांगली सिरीज 2 दिवस आपल्याला खेळायची आहेत. लोकांचं मनोरंजन झालं पाहिजे. ऑर्गनायझर्सचं घेतलेली मेहनतीचं ते काहीतरी चीज त्यांना झालं पाहिजे अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि सर्व टीम्सला येणाऱ्या सर्व टीम्सला तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. चला यानंतर आपण जाणार आहे नालासोपारा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मान्य श्रीजी मोहक दादा पाटील यांच्याकडे. दादा आपण खेळाडूंना थोडंसं मार्गदर्शन करायचं आहे. सर्वप्रथम आपल्या आयोजकांना खूप खूप शुभेच्छा आणि एक चांगला उपक्रम
बहुजन विकास आघाडी आणि युवा आघाडी यांच्यामार्फत आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे. खरोखरच हा अंडरबॉक्सचा खेळ आता गल्लोगल्लीतून बाहेर येऊन मोठ्या मोठ्या क्रीडांगणावर पोचलेला आहे आणि सर्व दिवस सुट्टीचे असो का डे असो अंडरबॉक्सचे क्रिकेट सामने सगळीकडे चालू आहेत. मी या ज्या स्पर्धेत घेणाऱ्या सर्व संघ आहेत त्या खेळाडूंना एकच सांगेल, जसं आपले मान्यवरांनी मार्गदर्शन केलेलं तसं त्याप्रमाणे मैत्री चषक नाव दिलेलं आहे. खेळात मैत्री असेल पण तुम्हाला एकमेकांबरोबर झुंज द्यावी लागणार आहे. मैत्री म्हणजे या शब्दाचा अर्थ एकच असेल का दोन्ही खेळाड्यांमध्ये स्पोर्ट्समनशिप असली पाहिजे, त्या अर्थाचा आहे. पण खेळ खेळताना तुम्हाला धावसंख्येचा पाठलाग करताना एक झुंज द्यावी लागणार. यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा आणि जो हा मैत्री चषक पर्व पहिलं आपले जे कमलेशजी आणि त्याची टीम आहे त्यांचेसुद्धा मी अभिनंदन आणि त्यांना सांगेल का एक जे इकडे फलक लागलेले आहे त्यांचे सर्वात मोठे आभार आहेत, कारण त्यांच्याशिवाय तुम्ही एवढा मोठा प्लॅटफॉर्म निर्माण करू शकत नाही. खास करून मी उदाहरण देईल, आपले किशोरदादा आणि परिजयदा हे तुमच्या पाठीशी आहेत आणि आमचे लोकनेते हितेंद्र साहेब ते तर आहेतच, त्यांचे सर्व पदाधिकारी आणि सहकारी तुमच्या पाठीशी आहे आणि एक तुम्हाला चांगलं प्लॅटफॉर्म मिळालं आहे याची तुम्ही नेहमीच जाणीव ठेवा. त्यामुळे तुम्हाला पुढच्या वर्षी पण असंच चांगलं प्लॅटफॉर्म आणि चांगली प्रगती करता येईल आणि असे चांगले संयोजन करता येईल. जास्त वेळ घेणार नाही. पुन्हा सर्वांना शुभेच्छा आणि मला इथे बोलून जो मान सन्मान केला त्याबद्दल आयोजकांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद साहेब. मी अतिथी मान्यवरांना विनंती करतो की आपण मुख्य वरती जाऊन विराजमान व्हायचं आहे आणि चला आपण लगेचच सामना सुरू करणार आहे, जिथे टीम ओम साई कैवारी आणि एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल टीम महाकाल संघ, जिथे आपण पाहतोय बहुजन विकास आघाडी व युवा विकास आघाडी पुरस्कृत मैत्री चषक पर्व क्रमांक 1चा थरार मैदानाच्या आतमध्ये थोड्याच वेळात पाटील नेटवर्क्स वरती लाईव्ह स्ट्रीमिंग होईल. तसेच मी क्रिकेट समालोचक ओमकार घाडगे महाबळेश्वर बिरमणी मैदानाच्या आतमधील हा थरार घेऊन थोड्याच वेळात तुमच्या समोर दाखल होतोय.